आले. येस, गुड मॉर्निंग टू ऑल. आजचं जे लेक्चर असेल ते परत एकदा इंट्रोडक्टरी लेक्चर असेल. थोडंसं मॅथमॅटिक्सची आपण हिंदीत म्हणू लगाव, कसा लगाव झाला पाहिजे आपला, की मॅथ्स कशासाठी आणि का, ही गोष्ट आपल्याला थोडीशी क्लिअर करून घेतली पाहिजे. मॅथ्स कशासाठी आणि का? सर, मॅथ्स मार्कांसाठी असतं, बरोबर आहे ना? असं किती जणांचं म्हणणं आहे? सर, मॅथ्स मार्कांसाठी असतं. रेज द हँड. सर, मॅथ्स मार्कांसाठी असतं. यस, आवाज येतोय का नाही माझा? गुड मॉर्निंग टू ऑल. जागी झाले का नाही अजून? यस, तनिष्का, थँक्यू. यस, आर्य. यस, बाकीच्यांना आवाज येतोय ना माझा? सर, मॅथ्स इझी असतं आणि मार्कांसाठी असतं. तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत, चेक करा. झूम मध्ये तुम्हाला थ्री डॉट्स दिसतील. कुठं? राईट साईड बॉटमला. तिथं क्लिक केलं की तुम्हाला चॅट ऑप्शन येतो. चेक करा सर्वांनी. तिथं पण क्लिक करू शकता. अदरवाईज यू कॅन रेज युअर हँड ऑल्सो. तुम्ही तुमचा हँड रेज करू शकता. आणि सगळ्यांना थोडीशी विनंती आहे. यस, कौशल, आत्मज, विवेक, वैष्णवी, सुयश, ओके, सुमित, तुमची जी काही ब्रँच असेल ते इनिशियल टाका तुम्ही त्याच्यामध्ये. सोहम, प्रणव, मनीष, निहारिका. तुमची जर सिंहगड रोड ब्रँच असेल तर एस आर मेन्शन करा. जर तुमची के के मार्केट ब्रँच असेल तर तुम्ही के के सुरुवातीला मेन्शन करा. कसं करायचं? तुमच्या नावाच्या तिथं डबल टॅप करा. यू विल गेट एडिटेड पार्ट. तुम्ही तिथं एडिट करू शकता. समजलं का? एडिट करू शकता तुम्ही इझिली. तुमच्या नावाच्या तिथं तुम्ही एडिट करा. निहारिका, येस, प्रत्येकाने स्वतःच्या नावासमोर जसं आपण इनिशियल टाकतो तसं के के आणि एस आर. तुम्ही ज्या ब्रँचचे स्टुडंट्स आहात, प्लीज कोऑपरेट. प्लीज कोऑपरेट आणि ही सवय ठेवा. सुमित, नावाच्या सुरुवातीला एस आर किंवा के के. के के म्हणजे के के मार्केट ब्रँच. एस आर म्हणजे तुम्ही जर तिकडे इन्क्वायरी केली असेल तर सिंहगड रोड ब्रँच, त्या ठिकाणी. 2 ब्रँचेस आहेत, शिक्षक सेम असतील, त्यामुळं काळजी नसावी. ॲडमिन पर्सन्सनी प्लीज मेन्शन युअर नेम ॲज द ॲडमिन. आत्मज, कोणती ब्रँच? हर्ष, परदेशी. हर्ष, ब्रँच मेन्शन करायची नावाच्या आधी. काय करायचं? डबल टॅप करायचं तुम्हाला. डबल टॅप करायचं नावाला आणि इझिली तुम्ही तुमचं नाव चेंज करू शकता. तिथं सुरुवात फक्त के के
के मार्केट ब्रँच असेल तर, सिंहगड रोड ब्रँच असेल तर SR असं मेन्शन केलं पाहिजे कंपल्सरी. सो माझा क्वेश्चन होता की मॅथ्स मार्कांसाठी कशासाठी? मॅथमॅटिक्स सब्जेक्ट्स ॲक्च्युली टोटल सायन्स आपण म्हणू, राईट? टोटल सायन्सचा जर विचार केला तर इट मस्ट बी नॉलेजफुल. ही गोष्ट एक नॉलेजफुल असते शेवटी. गोष्ट एक नॉलेजफुल थिंग आहे, तशी ती गेन केली पाहिजे. त्या पद्धतीने ती गेन केली पाहिजे. ओके, सो टुडे वी विल सी सम पार्ट ऑफ, या पार्ट ऑफ तुम्हाला असलेला ॲक्च्युअल सिलेबस काय लर्न करायचं आणि कशासाठी लर्न करायचं, या ज्या गोष्टी आपल्या जर माइंडमध्ये क्लिअर असेल तर इझिली आपण फेस करू शकू. इझिली आपण फेस करणार या सर्व गोष्टी. ओके, सो तुम्हाला अल्जेब्रा आणि जॉमेट्री असा काही पार्ट नाही आहे सध्या. अल्जेब्रा जॉमेट्री असा काही पार्ट नाही आहे. यू हॅव द पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स 1, मॅथमॅटिक्स 2. सिम्पली मी कालच डिफाईन केलं. त्याच्यामध्ये दोन पार्ट डिवाइड होतात, दोन पार्ट्स डिवाइड होतात. फर्स्ट वन इज M1, सेकंड M2 प्युअर अँड ऍप्लिकेशन. म्हणून काही M1 M2 नाही. ऍक्च्युली तुम्हाला असलेले चॅप्टर्स अँगल अँड इट्स मेजरमेंट, असलेला पार्ट अँगल अँड इट्स मेजरमेंट पार्ट, अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल बाबतीत अँगल, रेडियन, डिग्री फॉर्म. डिग्री फॉर्म तुम्हाला माहिती आहे. डिग्री हा छोटासा कन्सेप्ट आहे आणि तो कसा तयार झाला याच्याबद्दल सिंपलचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हाऊ दे हॅव कन्वर्टेड डिग्री. वी ऑल नो सन, राईट? सन भोवती सगळं विश्व फिरतं. म्हणजेच ऑल द अदर फॉर्म्स सन भोवती, राईट, सर्व प्लॅनेटरी मोशन्स होतात. तसा अर्थही सन भोवती फिरतो. आणि हे आपल्याला माहिती आहे की अर्थ रोटेट्स अराउंड द सन इन हाऊ मेनी डेज. किती दिवसात फिरते? किती दिवसात फिरतो? अर्थ रोटेट्स अराउंड द सन इन हाऊ मेनी डेज. किती दिवसात? तुला पटकन वाचाल तर वाचाल, तसं बोललात तर वाचाल. बोललात तर टिकून राहणार तुम्ही. नाही, इट मस्ट बी नॉलेजफुल. ही थिंग्स नॉलेजफुल असलेच पाहिजे. यस, 365 समटाइम्स 366, बरोबर आहे का? अँड दिस लीड्स टू द अँगल मेजरमेंट कन्सेप्ट. हाच तुम्हाला कन्सेप्ट अँगल मेजरमेंट म्हणून पुढे आलेला आहे. आपण क्वाड्रंटल सिस्टीम्स मध्ये या पद्धतीने ड्रॉ करतो, बरोबर आहे का? आता याला आपण सन म्हणू आणि अर्थ रोटेट्स अराउंड द सन. अर्थ रोटेट अराउंड द सन जर तुम्ही घेतला तर इट 365 डेज. इट विल टेक 365 डेज. 5 डेज कमी करा, किती झाले? 360 डिग्री. अँड दॅट इज युअर क्वाड्रंटल सिस्टीम. ती तुमची क्वाड्रंटल सिस्टीम झाली शेवटी. अँड दॅट इज युअर क्वाड्रंटल सिस्टीम. म्हणजे एक रोटेशन we will get it as 360 degree. One rotation is the 360 degree. या पद्धतीने त्याचं फॉर्मेशन आहे. अर्थ रोटेट्स अराउंड द सन इन 360 डेज. आणि त्याला त्यांनी डिग्री तयार केलं. त्याला त्यांनी डिग्री हा फॉर्म तयार केला. अर्थ समजतोय? अर्थ समजतोय का सर्वांना? अर्थ रोटेट्स अराउंड द सन म्हणतात. जस्ट वेट. माझ्या हाताने एक कमांड चुकीची झाली आहे. जस्ट वेट. या कन्सेप्टमध्ये एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हा कन्सेप्ट आला कुठून. तर याच्या बाबतीत एवढं की सन भोवती अर्थ रोटेट होते 365 डेज मध्ये, म्हणून तो अँगल मेजरमेंटचा कन्सेप्ट कशामध्ये? डिग्रीमध्ये फेमस आहे. डिग्रीमध्ये फेमस आहे कारण ट्रिगो पार्ट 1 मध्ये तुम्हाला साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट हे जसं फॅमिलियर आहे तसंच पायथागोरस थेरमची लिंक करतो ट्रिग्नोमेट्री पार्ट 1. ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 हे थोडंसं ॲडव्हान्स ट्रिगो चालू झाला इथून पुढं. जसं अननोन अँगलवरून नोन अँगलची व्हॅल्यू, नोन अँगलवरून अननोन अँगल फाइंड आउट करणं. सपोज 75 डिग्री अँगल तुम्हाला काढायचा आहे.
हाऊ यू कॅन स्प्लिट इन टू द नोन अँगल. सांगा बरं, तुमच्याकडं 75 डिग्री साइन 75 किंवा कॉस 75 डिग्री तुम्हाला काढायचं आहे. कुठले दोन अँगलची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, जे की कंबाईन करून 75 होऊ शकतं. कंबाईन करून 75 होऊ शकतो अशा दोन अँगल्स सांगा ज्यांचं कॉम्बिनेशन 75 येतं. आठवतं का? दॅट इज कॉल्ड दोन अँगल मला ऍड करायचे. दोन अँगल मला ऍड करायचे. येस, गुड. सोहम, येस. अजून, येस. अजून रिशिता, करेक्ट, बरोबर आहे. अजून 71 + 4. स्वराज, माझं सेंटेन्स व्यवस्थित ऐक. 71 आणि 4 डिग्रीची व्हॅल्यू माहिती आहे का तुला? साइन 71 कॉस 4 डिग्री आहे का आपल्याकडे? नोन अँगल म्हणतोय मी, जे अँगल आपल्याला माहित आहेत असे दोन अँगल सांगायचे ज्यांची ऍडिशन 75 पाहिजे. म्हणण्याचा अर्थ असा आहे, साइन व्हॅल्यू, कॉस व्हॅल्यू, ज्या अँगलची आपल्याला माहिती आहे असे अँगल्स फक्त आपण ऍड करणार आहे. येस, काईल मग. स्वराज, काईल मग. प्रतीक्षा, 15 डिग्री साइनची व्हॅल्यू सांग बरं. साइन ऑफ 15 डिग्री. रॉंग. साइन ऑफ 15 डिग्री किती मग? त्यामुळे ते रॉंग आहे. यस. श्रेयस, करेक्ट. श्रेया करेक्ट. येस. आर्य, करेक्ट, बरोबर. किती केलं पाहिजे? 75 इज स्प्लिट ॲज किती? नोन अँगल 30 + 45. सर तुम्ही रोज असंच घेणार का? नाही, माझ्या मागे बोर्ड आहे त्याच्यावर घेणार आहे. आज फक्त जनरल इंट्रोडक्शन आहे, त्यामुळं या पद्धतीनं आपण जात आहे. सो प्लीज बी सपोर्टिव्ह. आजचं लेक्चर परत एक इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, त्यामुळं फक्त. अदरवाइज आय विल टीच यू ऑन द बोर्ड. ओके, सो चॅप्टर तुम्ही लिहून घ्या. M1 अँगल अँड इट्स मेजरमेंट. ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 जो की 10 शी रिलेटेड आहे. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट. साइन स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा 1 + टॅन स्क्वेअर थीटा, सेक स्क्वेअर थीटा 1 + कॉट स्क्वेअर थीटा, कोसेक स्क्वेअर थीटा. करेक्ट. या पद्धतीनं जसे ट्रिगो तुम्हाला झालेली तसंच इथं. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2, साइन 45 1/√2. सगळं लिहून देणार आहे, सगळं व्यवस्थित घेणार आहे, काही काळजी नका करू. चेक माय स्पीड. माझ्यापेक्षा डबल स्पीड तुमची असली पाहिजे बोलताना. त्याच्यानंतर माझ्यापेक्षा डबल स्पीड झाली पाहिजे तुमची त्याच्यानंतर. एग्रीड का या गोष्टींना? माझ्यापेक्षा डबल स्पीड तुमची झाली पाहिजे बोलताना त्याच्यानंतर. इतकं मॅथ्स हँडी असलं पाहिजे आपलं, इतकं मॅथ्स हँडी पाहिजे. म्हणून म्हणतोय का आणि कशासाठी शिकायचं हे फक्त माइंडसेट क्लिअर करून ठेवा. मार्कांच्या मागं पळून मार्क येत नाहीत. मार्कांच्या मागं पळून मार्क येणार नाहीत. किती घासमपट्टी करा, मार्क येणार नाहीत. मार्क कुणाला येणार? ज्याचं नॉलेज स्ट्रॉंग, त्याला मार्क येणार फक्त. बिलीव्ह ऑर नॉट, एज ऑफ 16 आहे तुमचं. एज ऑफ 16 आहे. जेवढ्या लवकर ही गोष्ट समजून घ्याल तेवढ्या लवकर चांगलं आहे. किती वेळ आहे तुमच्याकडे? 2 इयर्स आहेत. 18 ऑफ एजच्या आतमध्ये ही जर ज्याला गोष्ट समजते, नॉलेज इज द श्रेष्ठ. डिग्री बाजूला, डिग्री मिळणारच. डिग्री कुठे जाणार नाहीये. मी तुम्हाला आज लिहून देतो 11वी पास आहेत तुम्ही. चला, 11वी पास, टेन्शन घ्यायची गरज नाही. 9 मध्ये एक्झाम झाली नाही, 10th मध्ये एक्झाम झाली नाही. 11वी ते सर तुम्ही असं म्हणताय, सर तुम्ही निगेटिव्ह बोलताय. निगेटिव्ह नाही म्हणून म्हणतोय 9वी 10वीची डिग्री तर अशीच मिळवली तुम्ही. सांगा, काही न करता झालंय आपलं काम, बरोबर आहे. सो असं नसू नये. पण काय कामाला येणार आहे? शेवटी नॉलेज कामाला येणार आहे. का आणि कशासाठी? एक 10 मिनिटं फक्त थांबा. 10 मिनिटानंतर सगळं अनालिसिस तुमच्या समोर क्लिअर असेल. येस. पॅरलल काय लिहायचं तुम्हाला? हे चॅप्टरचे नावं लिहून ठेवायचे. एकदा हाताखालून चॅप्टरचे नावं जाऊ द्या. तुमच्या शुभ हस्ते लिहायला चालू करा. अँगल अँड इट्स मेजरमेंट, ट्रिग्नोमेट्री पार्ट 1, ट्रिग्नोमेट्री पार्ट 2, डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. सीबीएसई स्टुडंट्स किती आहेत? सीबीएसई स्टुडंट किती आहेत त्याच्यामध्ये? जे असतील त्यांनी यस म्हणा फक्त. सीबीएसई स्टुडंट किती आहेत असतील त्यांनी फक्त यस म्हणा, कारण त्यांना क्रॅमर्स रूल झालेला नाही. बाकीच्यांना क्रॅमर्स रूल फार आवडतो. तर त्याच्यात तर मार्क येणार होते सर, त्याच्यातच मार्क येणार होते. क्रॅमर्स रूल, दॅट इज डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. एक ॲरे फॉर्म असतो. काही नंबर्स हॉरिझॉन्टल लिहितात, काही नंबर्स व्हर्टिकल फॉर्म मध्ये लिहितात. दॅट इज द ॲरे फॉर्म म्हणून फेमस असतो. ॲरे फॉर्म म्हणून फेमस आहे, राईट.
सो नंबर्स राईट इन द फॉर्म ऑफ, जसं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9. हा ॲरे फॉर्म झाला. अरेंजमेंट ऑफ द नंबर्स, राईट. एक वेगळा फॉर्म शिकायचा आपल्याला. याआधी आपण नंबर शिकलेले आहेत, नंबर थेअरी शिकलेली आहे. त्यानंतर या नंबरचा बंच ऑफ नंबर्स इन ॲरे फॉर्म. ॲरेचा अर्थ हा रो मध्ये आहे आणि हा कॉलम मध्ये आहे. वर्टिकल म्हणजे कॉलम, हॉरिझॉन्टल म्हणजे रो. आता 10th SSC बोर्डच्या मुलांना हे झालेलं आहे. 1 2 3 4. सांगा रे याचा आन्सर किती. ते लगेच सांगणार सर, पटकन सांगणार. आता बघा स्पीड. आता त्याच्यातही किती जण सापडतात आपण बघू. त्याच्यातही चुकीचे किती जण सापडतात पाहू. सॉल्व करा रे पटकन. कोण दिलं फर्स्ट आन्सर. आर्या, गुड. सुमित रॉंग. प्रतीक्षा यस करेक्ट. अजून सोहम करेक्ट. श्रावणी यस करेक्ट, बरोबर आहे. वीरेंद्र करेक्ट. तुमचे प्रॉपर नाव टाका, आई वडिलांचे नाव टाकू नका. त्यांचे नाव घेण्यात येतील इथं. तनिष्का यस बरोबर आहे. यस. अजून कोणाला सॉल्व करता येईल. स्वराली यस करेक्ट, बरोबर आहे. तनिष्का, रिशिता बरोबर आहे. एक जण चुकला. स्वराज काय गडबड आहे बाबा. स्वराज अरे डिटर्मिनंट सगळ्यात फेवरेट, क्रॅमर्स रूल सगळ्यात फेवरेट. विसरला कसं काय. सुमित विसरला कसं काय. कसं करतात याला, कसं सॉल्व्ह करतात. यामध्ये फर्स्ट मल्टिप्लिकेशन 4 विथ 1 घ्यायचं असतं. 4 विथ 1. 4चं मल्टिप्लिकेशन 1 सोबत घ्यायचं आहे. दॅट इज 4 इंटू 1. आता मायनस लिहा. 3 इंटू 2 करा. 3 इंटू 2चं मल्टिप्लिकेशन दॅट इज 6. सो 4 मायनस 6 किती रे. -2. बरोबर आहे का सुमित. कशाला गडबड करायची सुमित. मॅथ्स इतकं सोपं आहे की सर ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होतं कधी कधी. स्वराज बरोबर आहे का. आशुतोषच का. आशुतोष -2 पाहिजे. -2 +2 नाही. ओके, या पद्धतीनं आहे हा पार्ट. कदाचित CBSE स्टुडंट्सला नव्हतं, बाकी स्टुडंट्सला होतं, म्हणून थोडंसं डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस रिलेटेड. चॅप्टरची नावं लिहित आहेत तुम्ही. चॅप्टरची नावं लिहित चला. अँगल अँड मेजरमेंट, ट्रिगो पार्ट 1, ट्रिगो पार्ट 2, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. माझ्या मागाच्या क्वेश्चनचा आन्सर लायले तेवढं सांगतो फक्त. 75 कॅन बी स्प्लिट ॲज 30 + 45. करेक्ट. याला म्हणतात नोन अँगल वरून साइन कॉस टॅन अननोन अँगलचा काढता येतो. नोन अँगल वरून अननोन अँगलची व्हॅल्यू काढता येते. किती जण डोकं चालवतात बघू. 105 डिग्री मला काढायचा आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट 105 डिग्री. येस. व्हॉट इज द स्प्लिट फॉर्म. तुम्हाला नोन अँगल कुठला आहे. आता जसं एक्झाम्पल सांगितलं होतं तसं तुम्हाला सांगायचं आहे. येस. सेशन शुड बी इंटरॅक्टिव्ह. तुम्ही जरी छोट्या कॅमेराच्या पलीकडे जरी असलात तरी आन्सर मात्र देऊ शकतात. एवढी डिजिटल फॅसिलिटी आपल्याला दिलेली आहे, फायदा घ्या त्याचा. यू मस्ट बी रिकॉल ऑफ ऑल दिस थिंग्स फास्टली. यस. जेवढ्यांनी आन्सर दिलेले तेवढ्यांचं सगळ्यांचं करेक्ट आहे. रिशिता गडबड आहे. रिशिता चालेल का. 75 डिग्रीची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला. सर आता तर काढली सर. करेक्ट. तसं पण होऊ शकतं. येस बरोबर आहे. बाकी सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. लॉजिकली आहे रिशिता, लॉजिकली आहे. पण 75 माहित नसेल तर. रिशिता जर 75 माहित नसेल तर. यस सानिका बरोबर आहे. वैष्णवी करेक्ट. अर्थ समजलं का काय लर्न करायचं आहे. ट्रिगो पुढं काय आहे ते कळलं का. एक स्टेप तुम्ही शिकलात, पुढची स्टेप तुम्हाला शिकायची. एक स्टेप तुम्ही शिकलात, पुढची स्टेप शिकवायची. मागच्या गोष्टी विसरून चालणार नाही. 8वी 9वी 10वी विसरून चालणार नाहीये. बी फोकस. डायरेक्शन आमचं काम आहे. फोकस करणं तुमचं काम आहे. फोकस राहायचंय तुम्हाला व्यवस्थितपणे. आणि तो फोकस जर बिल्ड केला तर काहीही अवघड नाही. चला. अँगल, ट्रिगो पार्ट 1, ट्रिगो पार्ट 2 मध्ये असे काही चमत्कारिक व्हॅल्यूज आपल्याला लर्न करायच्या. काही परत एकदा छोट्याशा आयडेंटिटीज तुम्हाला येणार आहेत त्या ठिकाणी. आणि मजेशीर पार्ट आहे. एकदम मजेशीर पार्ट आहे. याचे ऍप्लिकेशन्स खूप पुढच्या याच्यामध्ये कन्सर्न येतो. डिटर्मिनंट मॅट्रिसेस, डिटर्मिनंटचा थोडासा पार्ट SSC बोर्डला झालाय. जरी CBSE ला झाला नसेल तरी त्यांच्यासाठी इझी आहे, फारसा अवघड नाहीये. स्ट्रेट लाईन,
बऱ्याच जणांचा फेवरेट असेल व्हॉट. स्ट्रेट लाईन म्हणलं की पहिलं डोक्यात काय आलं पाहिजे? फर्स्ट थिंग इन द माइंड फॉर द स्ट्रेट लाईन इज व्हॉट. काय असलं पाहिजे डोक्यात? बोल पटकन. स्ट्रेट लाईन म्हटलं की डोक्यामध्ये काय येतं पटकन? काय येतं स्ट्रेट लाईन म्हटलं की? प्युअर मॅथमॅटिक्स. असं क्लीन चिट पाहिजे, क्लीन चिट. बोला पटकन. स्ट्रेट लाईन म्हणल्यानंतर डोक्यामध्ये पहिल्यांदा काय येतं? कोलिनियर पॉइंट्स, डायमीटर, ओके, मेजर ऑफ 180 डिग्री, लोकस ऑफ पॉइंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शिकलेत सगळं एकच, वेगवेगळे आन्सर्स. चला, एक क्वेश्चन असतो, 4 ऑप्शन्स असतात आपल्याकडे. गुड. अजून अजून कोलिनियर पॉइंट्स व्हॅलिड आहे. स्ट्रेट लाईन म्हणल्यानंतर 180 डिग्री असते, हे पण व्हॅलिड आहे. डायमीटर म्हणू शकता, पण सर्कल पाहिजे तिथं तनिष्का, तर तो डायमीटर होऊ शकेल. लोकस ऑफ पॉइंट सुद्धा म्हणू शकता. येस, करेक्ट. अजून वन मोर थिंग. स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन साठी वन मोर थिंग. एक थिंग, त्याच्याशिवाय शक्यच नाही, त्याच्याशिवाय शक्यच नाही. बोल पटकन. लाईन म्हटलं की पहिल्यांदा काय क्लिक होतं? पॅरलल, स्वराली नाही. हॉरिझॉन नो. अजून 2 पॉइंट्स. अजून एक्सटेंडिंग, ओके. अजून दॅट इज कॉल्ड एज आपली कल्पना शक्ती मांडायची. येस, कोऑर्डिनेट जॉमेट्री. अजून मनीष. अजून लाईन म्हटलं की काय लक्षात येतं? काय काढत होतात तुम्ही लाईन? लाईन बाबतीत काय काढत होतात? लाईन बाबतीत काय काढत होतात? बोलो पटकन. अरे राजांनो, स्लोप, सप्लिमेंटरी अँगल, स्लोप ना. लाईन म्हटलं की स्लोप, स्लोप म्हणलं की इन्क्लिनेशन. किती लाईन इन्क्लाइन आहे? y2 मायनस y1 बाय x2 मायनस x1. हे एकदम घासून घासून फॉर्म्युला पाठ केला असेल ना? नाही होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? सर कसं टाईप करायचं ते? होतं का नव्हतं? नव्हतं. स्लोप, इशिका स्लोप नव्हता लाईनचा. लाईन स्लोप, जनरल इक्वेशन ऑफ लाईन ax प्लस by प्लस c इक्वल रिड्यूस होता, रिड्यूस होता. ओके, गुड गुड गुड. हेच तर पाहिजे आपल्याला. आपण फक्त डिग्री घेणार, नॉलेज सगळं बाजूला जाणार आहे. डिग्री घ्यायचं का नॉलेज घ्यायचं हे ठरवा आत्ताच, आत्ताच ठरवा. कारण पुढचा पुढचा सिलेबस आणि पुढची गोष्ट जी आहे ती नॉलेजला फॉलो करणारी आहे, डिग्रीला नाही. नॉलेजला फॉलो करणारी आहे. ओके. सर्कल, काय आठवतं सर्कल म्हटलं की? 2 गोष्टी कायम आठवल्या पाहिजेत. सर्कल इज व्हॉट. सर्कल म्हणजे काय? सर्कल म्हणलं की 2 गोष्टी लर्न केल्यात तुम्ही. कुठल्या? सर्कल म्हटल्यानंतर 2 थिंग्स इन अवर माइंड. ओके, रेडियस. अजून टँजंट. ओके, अजून इलॉबरेट करा. स्वतःला एक्सप्रेस करता आलं पाहिजे. मायनर आणि मेजर आर्क. ओके, मिड पॉइंट. ओके, मिड पॉइंट. कॉर्ड डायमीटर, सेकंड, कॉर्ड, सेकंड. अजून आठवा आठवा आठवा. मेन गोष्टी बाजूला ठेवल्या तुम्ही सर्कलच्या. आर्क. अजून आठवा आठवा. टोटल मेजर 360 डिग्री. ते तर मी तुम्हाला सांगितलं. सन भोवती अर्थ रोटेट होते 360 डिग्री कन्सेप्ट. सर्कमफ्रन्स, करेक्ट आन्सर. अजून श्रेया, करेक्ट आन्सर. बरोबर आहे. दिव्या, करेक्ट. प्रणव, टँजंट. ओके. आर्या, एरिया. सेकंड थिंग इज एरिया. कुठल्या 2 गोष्टी मग? कुठल्या 2 गोष्टी? एक तर सर्कमफ्रन्स आणि दुसरं एरिया. सर्कमफ्रन्स अँड द एरिया, 2 थिंग्स टू बी रिमेंबर ऑलवेज. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. येस, बरोबर आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल म्हणून कोण सायक्लिक हा शब्द आहे पुढे चलून? स्वराली, त्याच्यासाठी कोण सायक्लिक शब्द आहे पुढे चलून? येस, व्हेरी नाईस. टँजंट नॉर्मल सगळं आठवतं. सर्कल बाबतीत, सर्कल बाबतीत सरळ सरळ पार्ट आहे. काय सरळ पार्ट आहे? काय? एरिया आणि सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल. सांगा बरं, सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल कसं येतं? सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल किती असतो? सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल किती असतो? जसं येतं तसं टाईप करायचं. 2 पाय रे. 2 पाय रे. ओके, चालेल चालेल. गुड गुड गुड. सर तुम्ही तर म्हणला जसं येतं तसं टाईप करा. यस, 2 पाय आर इज द सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल. करेक्ट. गुड. थोडं तरी रिकॉल होतं सर आम्हाला. तेवढे हुशार आहेत सर आम्ही. जरी आमची एक्झाम झाली नसेल तर पायडी सुद्धा आन्सर आम्ही लिहू शकतो सर. गुड, व्हेरी नाईस. ओके, पुढं कोनिक्स. हा सेक्शन थोडासा डिफरंट आहे. तुम्ही याच्याशी फॅमिलियर नाहीत, पण बरेच एक्झाम्पल्स याच्याविषयी देता येतात. कोनिक्सचा अर्थ असा आहे की डिफरंट कर्वेचर फॉर्म्स तयार होतात. एखादा फुटबॉल आहे, ग्राउंडवरती ज्यावेळेस आपण किक मारतो फुटबॉलला,
तो त्यावेळेस ज्यावेळेस तो हवेत असतो त्यावेळेस तो असा काहीतरी पाथ फॉलो करतो आणि परत फॉल डाऊन होतो. एका स्टेजला तो हायेस्ट जातो आणि परत फॉल डाऊन होतो. एका स्टेजला बॉल हायेस्ट लेवलला जातो आणि तो फॉल डाऊन होतो. असं होतं का रे बॉल एका स्टेजला गेला नाही असं धपकन खाली पडलं? असं का नाही होत? विचार करायचा व्यवस्थित. एका ठिकाणी फुटबॉल प्लेअर समजा गोलकीपर आहे, राईट, आणि त्याला ऑलमोस्ट ग्राउंडच्या मिडल मध्ये बॉल न्यायचा आहे. तो काय करतो, एका पर्टिक्युलर अँगलने तो काय करतो, त्याला अँगल बिंगल काही माहित नसतो, पण पर्टिक्युलर अँगलने तो काय करतो, स्वतःच्या जजमेंटने तो बॉल हायेस्ट लेवलला नेतो. जेवढा होईल तेवढा कमीत कमी ठेवावी लागते त्याला ती हायेस्ट लेवल, आणि त्याच्यानंतर तो फॉल डाऊन होतो. कारण हा कुणाला टच नाही झाला पाहिजे आतमधल्या माणसांना, बरोबर आहे, प्लेअरला टच नाही झाला पाहिजे, अशी या पद्धतीने तो पडला पाहिजे. त्याच्यानंतर विचार करा, हा कर्वेचर काय सांगतो. हा कर्वेचर सर्कल नाहीये. हा कर्वेचर जो तयार होतो तो सर्कल नाहीये. दॅट इज कॉल्ड ॲज डिफरंट नेचर. आणि त्याला मला उद्या नाव सांगायचं त्याचं काय आहे. उद्या मला त्याचं नाव सांगायचं काय आहे. दॅट इज द कोनिक सेक्शन. वाटताना वाटतो सर्कल आहे पण सर्कल नाही. सर्कल इथं आहे, सर्कल इथं आहे पण तो सर्कल नाही, सर्कल नाही. दॅट इज विच फॉर्म. असा तो पडतो जाऊन. विच फॉर्म इज इट? पॅराबोलिक. सोहम, व्हेरी गुड. इज पॅराबोलिक पाथ. कुठला पाथ फॉलो करतो? पॅराबोलिक पाथ फॉलो करतो. मॅथ्स व्हेरी इंटरेस्टिंग. शिकलं तर व्हेरी इंटरेस्टिंग. मेजर ऑफ डिस्पर्शन सांगा रे. डिस्पर्शन मध्ये काय काय? बोललं पटकन. डिस्पर्शन मध्ये काय काय? डिस्पर्शन रिलेट टू डिस्पर्शन. काय काय शिकलं डिस्पर्शन मध्ये? स्टॅटिस्टिक्स. याचं दुसरं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स म्हणलं की लक्षात येतं सर. काय लक्षात येत? काय लक्षात आलं स्टॅटिस्टिक्स म्हणजे? स्टॅटिस्टिक्स हँडलिंग ऑफ द डिफरंट डाटाज. बरोबर आहे का? एखाद्या स्कूलमध्ये 5 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, त्यांचा आपण ऍव्हरेज काढतो. दॅट इज मीन, मीडियन, मोड. बरोबर आहे. आपल्या चप्पल, शूज, सँडल्स यांची साईज एक पर्टिक्युलर असते पहा. त्याच नंबरच्या सँडल्स किंवा तो फॉर्म काढणं म्हणजे मोड काढणं. मीन, मीडियन, मोड. सेंट्रल टेंडन्सीज याला काय म्हणतात? सेंट्रल टेंडन्सीज. मीन, मीडियन, मोड आर द सेंट्रल टेंडन्सीज. करेक्ट. सो या पद्धतीने स्टॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सला मीन, मीडियन, मोड त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा स्टॅटिस्टिक्स पुढे जातं. तो काय तो आपल्याला शिकायचा आहे. येस. किती जणांचा फेवरेट होता रे? प्रोबॅबिलिटी. नव्हता? A coin is toss. A coin is toss. 2 coin is toss. 3 coin toss. A die is roll. आठवा. Probability, event and sample space. Event, number of events. वेगवेगळे इव्हेंट डिफाईन करता येतात. एका सॅम्पल स्पेस वरती वेगवेगळे इव्हेंट डिफाईन करता येतात. त्या इव्हेंटचे सॅम्पल पॉइंट्स डिवायडेड बाय सॅम्पल स्पेस यांचा जो रेशो असतो दॅट इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी. इट मीन्स चान्स टू गेस. चान्स टू गेस. बरोबर आहे का? हेड पडणार आहे का टेल पडणार आहे हे माहिती आहे आपल्याला. हेड किंवा टेल दोन्ही पैकी एक पडणार आहे, पण शुअर आहे का? शुअर आहे का? शुअर आहे का? नाही. अनसर्टनिटी म्हणतात त्याला. अनसर्टनिटी म्हणतात. दॅट इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी. दॅट इज कॉल्ड ॲज द प्रोबॅबिलिटी. या पद्धतीनं व्हॅरिंग सिलेबस प्रत्येक क्षेत्रामधला थोडा 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 कंटेंट इथं तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे. कोनिक सेक्शन जरी नवा वाटत असेल तरी आता मी तुम्हाला सांगितलेला जसा होता पॅराबोला, त्याच पद्धतीनं एक इलिप्स आणि हायपरबोला, सगळ्या प्लॅनेटरी मोशन जेवढेही असतात त्या कशा फिरतात? कशा फिरतात? कुठला शेप आहे? कुठला शेप आहे हा? सगळ्या प्लॅनेटरी मोशन जेवढे आहेत ते अशा फिरतात. अशा फिरतात म्हणजे सर्क्युलर नाही. सर्क्युलर नाही. हे खूप मोठं इन्व्हेन्शन आहे यामधलं. खूप मोठे इन्व्हेन्शन्स आहेत हे. आणि हे कसे लागलेत? मॅथमॅटिक्स थ्रू लागलेत. हे मॅथमॅटिक्स बांधतं सगळं. काही वेळेस सन लार्ज फॉर्म मध्ये दिसतो सेट होताना किंवा सनराईज होताना. एकदम बिगर फॉर्म दिसतो कधी कधी. तुम्ही पाहिला का नाही माहित नाही. सकाळी किती वाजता उठता माहित नाही. किती वर्षानंतर सन बघितला असेल ते पण नाही माहिती. एकदम बिगर फॉर्म मध्ये दिसतो आणि कधी कधी छोटा असतो. याचं रिझन आहे की काही वेळेस अर्थ सनच्या क्लोज असते, काही वेळेस अर्थ सन पासून दूर गेलेली असते. फिरताना ती काही वेळेस क्लोज येते आणि काही वेळेस लॉंग जाते. करेक्ट. दॅट इज कॉल्ड ॲज इलिप्टिकल पाथ. इलिप्टिकल शेप्स मध्ये येते.
दॅट इज अनदर मॅथमॅटिकल फॉर्म्स दे हॅव क्रिएटेड इन द स्पेस. स्पेस मध्ये कोणी जाऊन बसलं होतं का तिथं फिरतं, कसं फिरतं बघण्यासाठी? नाही. इथं बसून तिथलं इमॅजिनेशन चाललं, इथं बसून तिथलं इमॅजिनेशन चाललं, इथं बसून मून वरती काय, इथं बसून अदर प्लॅनेट्स वरती काय आहे किंवा काय नाहीये, हे एवढं आपल्या बोलण्या एवढं सोपी गोष्ट नाही. बोलण्या एवढी सोपी गोष्ट नाही. इंडियामधून 10 किलोमीटर जायचं म्हणलं तर आपल्याला टेन्शन नसतं, कुठल्या गाडीनं जायचं, काय जायचं आणि कशाने जायचं. इथं लोक 10-10 हजार, 20-20 हजार, 30-30 हजार, 40-40 हजार किलोमीटर्स पर्यंत जाऊन आलेलं. याचा डिफरन्स विचार करा. दॅट इज द मॅथमॅटिक्स. आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. लर्न केलं तर आहे, नाही पाठांतर कुठेही नसलं पाहिजे. ह्याचे रिअल ऍप्लिकेशन्स आणि काय कसं कुठून क्रिएट झालं मॅथ्स, आणि मॅथ्स खरंच कुठपर्यंत घेऊन जातं. 10⁻⁻27 to 10⁻27. एकदा व्हिडिओ यायचा पहा पूर्वी. एक लेडीज असते, झोपलेली असते, आकाशाकडे म्हणजे स्कायकडे पाहत असते. तर त्यांनी सांगितलंय विश्वाची रेडियस किती आहे, ते एक गॅलेक्सी तो दुसऱ्या गॅलेक्सीचं डिस्टन्स किती आहे, अर्थचा डायमीटर किती आहे. कोणी मोजलं का रे टेप लावून असा अर्थचा डायमीटर कसा मोजला असेल? विचार करा, थोडासा विचार करा की काय कल्पना असेल त्याच्या मागची, ते मेजर करण्यामागची. काय ट्रिमंडस त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःला एनरोल करून घेतलं असेल. कुणी असं होतं का रे समुद्रातून पास करून सगळं टेपनी मेजर करून आलं? तो नाही. हे सगळं एका ठिकाणी बसून होऊ शकतं. आमच्या तुमच्या कल्पनेच्या पलीकडलं जग आहे अजून सुद्धा. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही शिकला त्याच्यातला आनंद जर मिळवला तर खरंच खूप डिफरंट वेनी त्याला थिंक करू शकता. रामानुजन, ज्यांचा आपण मॅथमॅटिकल डे म्हणून सिलेक्ट करतो, 3900 थेरम म्हणून थोडक्यात त्यांना आपण थेरम्स त्यांनी काय केले, क्रिएट केलेत 3900. आणि आपण थेरम म्हणलं की पाठ करून ठेवतो, आणि ते सुद्धा एक्झाम मध्ये लिहिता लिहिता सर ते विसरलं, सर ते काय स्टेप्स होते ते समजलेच नव्हते, सर आलंच नाही सर ते. अरे 3900 थेरम्स त्यांनी इन्व्हेंट केलेत, इन्व्हेंट न्यू रूपाने आणलेले. आणि आपण काय केलं, त्याला घासून पुसून आणि ते पण लिहिता येत नाहीत आपल्याला व्यवस्थितपणे. असा घासूराम बनायचं नाहीच आहे आपल्याला इथून पुढे. आणि सब्जेक्ट तसा नाहीये, तो सब्जेक्ट असा नाहीये. हा सब्जेक्ट जर मन लावून व्यवस्थित केला ना सगळ्या गोष्टी, आणि तुम्हाला काय करायचंय, इम्प्लिमेंट करायचंय. इम्प्लिमेंट करायचंय त्याला सायन्स म्हणतात. ह्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या. विचार करा, ही गोष्ट इथं संपत नाही, इथून स्टार्ट होते. ऍक्च्युअल मॅथ स्टार्ट झालं तुम्हाला. याच्या आधी काय होतं, फक्त प्युअर मॅथमॅटिक्स, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, या 4 प्रोसेसच्या बाहेर कधी गेलंच नाहीत. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर, रॅशनल, रेशनल आणि रिअल नंबर, याच्या बाहेर कधी फिरलंच नाहीयेत तुम्ही. याच्या बाहेर कधी फिरलंच नाहीत. यांचंच ऍडिशन, यांचं सबट्रॅक्शन, यांचंच मल्टिप्लिकेशन, यांचंच डिव्हिजन वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये पाहिलेलं आहे आपण, वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये पाहिलेलं आहे. हे खूप खूप तोडकं मोडकं मॅथमॅटिक्स आहे सध्या तुम्ही जे लर्न करता. आणि या तोडक्या मोडक्या मॅथमॅटिक्सला सुद्धा वेळ नाही देता आलाय तुम्हाला अजून. का नाही देता आला? कारण काय होतं, इच्छा मनातून लागते शिकण्याची पूर्णपणे. यस, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, आणि ते वेगळं पण म्हणजे मॅथमॅटिक्स येणं सुद्धा आहे, कदाचित येणं सुद्धा आहे. केल्यास गोष्टी येतात, मी तुम्हाला सांगतो. केल्यानंतर व्यवस्थित येऊ शकतात, याच्यातला बिलीफ खूप जणांचा आहे, खूप जणांचा आहे. होऊ शकतं सर, इझी आहे सर, थोडासा विश्वास ठेवा, नक्कीच त्याच्यात डिफरन्स केला जाईल. त्याला डिफरन्स आणू शकता, आणि तो डिफरन्स आणून देणार तुमच्यासाठी. तो डिफरन्स आणणार म्हणजे आणणार, काही शंका नाही त्याला. ओके, हा झाला मॅथमॅटिक्स 1 चा पार्ट. नाव दिस इज मॅथमॅटिक्स 2. वाचा रे, पहिला चॅप्टर कुठला? कॉम्प्लेक्स नंबर. हे काय प्रकार आहे सर, सगळं असं कॉम्प्लेक्स? याचं फिजिक्स मध्ये आणि फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये सगळ्यात जास्त यूज होतो. आपल्या रिअल नंबरवरचा हा नंबर आहे. काल मी एक क्वेश्चन दिला होता, किती जणांना आठवतं? काल मी एक क्वेश्चन दिला होता, त्याचा आन्सर कालच मला कोणीतरी सांगितलं तर सुद्धा होतं. रूट ऑफ 4 किती? रूट ऑफ 4 इज व्हॉट? रूट ऑफ 4 इज -2 होईल का रे? -2 होणार का? यस, +or-2, करेक्ट. तसं रूट ऑफ -4 किती? मग रूट ऑफ -4 किती? सो हाऊ टू राईट?
खूप ट्रबल होता मॅथमॅटिशियनना हा नंबर सॉल्व्ह करताना. रूट ऑफ -1 वेगळा करा, रूट 4 वेगळा करा. वी नो मराठीत इट इज कॉल्ड ॲज करणी. काय म्हणतात? आमची तुमची करणी. मराठी स्टुडंट आहे का रे बाबा? मराठी जिंदाबाद. एखादं तरी मराठी जिंदाबाद. येस सर, मी आहे का? इशिका मराठी आहे का? व्हेरी नाईस. मराठी आहे का खरंच? ओके, याला करणी म्हणतात, बरोबर आहे ना? काही चुकलं तर सांगायचं. स्केलरला सदिश राशी म्हणतात, वेक्टरला अदिश राशी म्हणतात, ग्रॅव्हिटेशनलला काय म्हणतात? गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. बिंदू म्हणजे पॉइंट. फार इंटरेस्टिंग आहे मराठी टू इंग्लिश. लवकर शिकायचं हे सगळं. स्वतःची डिक्शनरी तयार करायची. रोज 10-15 शब्द लिहायचे असे. मी आता जसं सांगितलं की तसे रोज शब्द लिहायचे. स्थितीज ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जी. स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा असते, दॅट इज कायनेटिकल एनर्जी. रोज असे शब्द लिहायचे. मी पण मराठी मीडियमचा आहे, जिंदाबाद. सो रूट ऑफ -1 इज कॉल्ड ॲज आयोटा आय आणि रूट ऑफ 4 इज द 2. सो फायनल आन्सर इज 2i. प्लस मायनस नंतर बघू आपण. प्लस मायनस नंतर बघू. दिस इज द इमॅजिनरी पार्ट म्हणून घेतात. हा तुमच्या रिअल नंबर पेक्षा ग्रेटर नंबर म्हणून येतो आणि तो तुमच्या स्टडीसाठी आहे. वेगळं काही नाही सांगायचं. नॅचरल नंबर तुम्ही लर्न केलेला आहे, होल नंबर लर्न केलेला आहे, इंटिजर लर्न केलेला आहे, त्यानंतर रॅशनल नंबर्स लर्न केलेले आहेत, त्यानंतर रिअल नंबर लर्न केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्या पुढचा नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स, जो की 10th मध्ये आपल्याला ट्रबल करत होता. कुठं ट्रबल करत होता? b² - 4ac. दिस इज द डेल्टा, रूट मध्ये डेल्टा, आणि दिस व्हॅल्यू शुड नॉट बी लेस दॅन 0. ही व्हॅल्यू काय नसावी? निगेटिव्ह नसली पाहिजे. निगेटिव्ह असेल तर ट्रबल तयार होतो. अँड दॅट निगेटिव्ह नंबर काय केला जातो? सेपरेट केला जातो. सेपरेशन करायचं त्याचं. अँड रूट ऑफ -1 इज कॉल्ड ॲज आयोटा. रूट ऑफ -1 हा नोट केला आय ने, दॅट इज आयोटा म्हणून पुढे फेमस झाला. सांगा रे, पुढच्या चॅप्टरचं नाव कॉम्प्लेक्स नंबर झाला. आता पुढं कोण? सिक्वेन्स सिरीज. काय शिकलं सिक्वेन्स सिरीज मध्ये? आय थिंक 2 टाईपचे सिक्वेन्स तुम्हाला होते सीबीएसई ला. एसएससी बोर्डला एकच होता. कुठला? रिकॉल करा. तेच मॅथमॅटिक्स आहे सगळं, फक्त एक नंबर वेगळा आला. सुमित करेक्ट. सीबीएसई स्टुडंट, कुठल्या टाईपचे 2 सिक्वेन्स होते तुम्हाला? कुठले? स्वराज करेक्ट, प्रतीक्षा बरोबर आहे. पुढं स्टुडंट्स, पुला म्हणजे चिटचॅट. व्हॉट्सअपला कसं चिटचॅट करता? इकडे बघता, इकडे टाईप करता, खडखड. इथं काय होतं तुम्हाला तेच कळत नाहीये मला. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक कसं चालू असतं? कडकड. तिकडे सिनियर जसं हे असतात ना, सॉफ्टवेअर इंजिनियर, तसं चालू असतं. आणि आन्सर द्यायचं म्हणलं की ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर टुक्कू आन्सर देऊ का नाही? चुकलं तर काय होईल माझं? सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर कसे असतात? टक इकडे बघतात, तिकडे बघतात, चालू असतं त्यांचं. ज्युनियर कसं असतो? एक बटन दाबतो, वरती बघतो, एक बटन दाबतो, वरती प्रोग्राम रन करून बघतो, चुकलेला असतो तरी पण. आपला सिनियर मस्त इकडे तिकडे बघत. तसं तुमचं चॅट चालू आहे ज्युनियर सारखा. आन्सर टाकू का नको? येस, देयर इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन होता. आय थिंक एसएससी बोर्डला, सीबीएसई वाल्यांना दोन्ही पॅटर्न्स होते, अर्थमॅटिक अँड. बोला पटकन. एकच होता का दोन्ही होते? सीबीएसई स्टुडंट्स, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, अर्थमॅटिक प्रोग्रेशन अँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन हे दोन्ही सिक्वेन्स तुम्हाला होते. करेक्ट. नेक्स्ट चॅप्टर आहे परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. हा थोडासा डिफरंट आहे. लेटर्सची अरेंजमेंट म्हणजे परमुटेशन, सिलेक्शन म्हणजे कॉम्बिनेशन. हे आपल्या डेप्थ अँड डिटेल्स मध्ये जायचंय प्रत्येक चॅप्टरच्या, तरच भवितव्य आहे मॅथ्स मध्ये, पुढे मॅथ्स मध्ये. प्रत्येक चॅप्टरच्या डेप्थ कॅच कराव्या लागतात, तर नॉलेजफुल राहतं माणूस. आणि मॅथ्स तुम्हाला सोडणार नाही. प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स कुठं पण येणार. स्टॅटिस्टिक्स त्यात सगळ्यात जास्त मेजर पार्ट आहे. हा तुम्हाला येणार, बऱ्याच ठिकाणी येणार. त्याच्यानंतर मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम बद्दल थोडासा पार्ट मी काल घेतला होता. इथं 1 लिहा, इथं 1, हा 1 पुढं, 1 + 1 2 मिडलला लिहा, हा 1 साईडला लिहा.
हे झालं तुमचं एक्सपान्शन. कशाचं? ए स्क्वेअर 2ab प्लस बी चा स्क्वेअर. या पार्ट ऑफ मी काल हा पास्कल ट्रायंगल तुम्हाला समजून सांगितलं होतं, आठवतं? याला म्हणतात बायनॉमियल थेरम. बाय मीन्स 2, बाय मीन्स 2 आणि त्याचं एक्सपान्शन. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं जसं एक्सपान्शन होऊ शकतं त्याच पद्धतीनं ए प्लस बी रेस्ट टू द पॉवर 10चं सुद्धा एक्सपान्शन लिहिता येतं. आपण ट्राय केलं होता लास्ट लेक्चरमध्ये, बरोबर आहे का? ट्राय केलं होतं आपण. समजलं असेल तर वेल अँड गुड, नसेल तर आपल्याला परत या चॅप्टरमध्ये लर्न करायचं आहे. पुढे येतं सेट्स अँड रिलेशन्स. सीबीएसईला कदाचित नसेल पण एसएससी बोर्डच्या मुलांना झालंय थोडंफार, राईट? सेट्स म्हणजे काय? ऍटलिस्ट सेट्स म्हणजे काय? सेट म्हणजे काय? वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज सेट. वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज सेट. सिलेबस लिहून ठेवा. फंक्शन, लिमिट, कंटिन्युटी अँड डिफरन्सिएशन. दिस इज द कॅल्क्युलस पार्ट. कोण आहे जनक कॅल्क्युलसचा? हु इज द जनक ऑफ कॅल्क्युलस? कॅल्क्युलसचा जनक कोण? न्यूटन. तुमचा आमचा दुश्मन न्यूटन. न्यूटन आणला का सर तुम्ही इथं? परत कशाला आणलं त्याला इथं? बिचारा ऍपल खाऊन झाडाखालून उठून गेला असतं तर किती चांगलं झालं असतं. आजपर्यंत आम्ही बुलक कार्ट मध्ये फिरलो असतो सर मस्तपैकी. जर त्यांनी शोध लावले नसते तर आम्ही बुलक कार्ट मध्येच फिरलो असतो सर. अजूनही देश, वर्ल्ड पूर्णपणे काय राहिलं असतं? आहे तसंच राहिलं असतं, पुढे गेलंच नसतं. दॅट इज द बिगेस्ट हिस्ट्री बिहाइंड दिस चॅप्टर्स. फंक्शन, लिमिट, कंटिन्युटी, डिफरन्सिएशन. या पार्ट ऑफ वन थिंग वी हॅव लर्न, दॅट इज एक्स ऍक्सेस, वाय ऍक्सेस. त्याच्या अगेन्स्ट जी स्ट्रेट लाईन तुम्ही काढता दॅट इज कॉल्ड ॲज द फंक्शन. एवढंच सांगेल सध्या तरी. सो वाय इक्वल टू एक्स, वाय इक्वल टू एक्स. सो एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स याला म्हणतात फंक्शन. याला काय म्हणतात? फंक्शन. हा आपण कोऑर्डिनेट मार्क करतो 1,1. इथं दुसरा पॉईंट घेतो आपण 2,2 आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो या दोन पॉईंट मधून, किंवा 0,0. याचा अर्थ असा आहे एक्स आणि वाय रिलेटेड व्हॅल्यू x0 y0, x1 y1, x2 y सुद्धा 2. ओके. एक्स अगेन्स्ट वाय जो काही आपण ग्राफ ड्रॉ करतो त्याला काय म्हणतात? फंक्शन. काय म्हणतात त्याला? फंक्शन म्हणतात. मग यावरती ऍपल ट्री पडला असता तर अजून नवीन इन्व्हेन्शन झाले असते. या फंक्शनला कंट्रोल करणारे काय आहेत? ऑपरेटिंग टूल्स आहेत. हे काय आहेत? लिमिट इज द टूल, कंटिन्युटी इज अनदर टूल, डिफरन्सिएशन अनदर टूल. टूल्स म्हणजे काय? शेवटी 1 2 3 आपण जसे नंबर शिकलो, बरोबर आहे? -1 0 1 2 3 असे जे नंबर शिकलो आपण, बरोबर आहे? याला ऑपरेटिंग करणारे टूल्स काय होते? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. या 4 प्रोसेस, 4 प्रोसेस, दीज 4 प्रोसेस वी हॅव डन ऑन द नंबर्स. त्याच पद्धतीनं हा काय आहे? एफ ऑफ एक्स फंक्शन आहे. फंक्शनचा अर्थ काय सांगितलं मी? एक्स अगेन्स्ट वाय तुम्ही काहीही ड्रॉ करा, एक्स अगेन्स्ट वाय काहीही ड्रॉ करा, राईट? याला फंक्शन म्हणायचं. एक्स अगेन्स्ट वाय मध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादा असा फॉर्म ड्रॉ करता किंवा स्ट्रेट लाईन ड्रॉ करता याला फंक्शन म्हणतात. वेगवेगळे फॉर्म्स तुम्ही सर्कल वगैरे ड्रॉ करू शकता, इलिप्स ड्रॉ करू शकता, हे सगळे फंक्शन झाले. फंक्शन म्हणताना एक्स आणि वाय या दोघांचा रोल असतो, लक्षात ठेवा. या दोघांचा रोल असतो आणि हे आपल्याला शिकायचं आहे. जसं आपण नंबर बाबतीत काय लर्न केलं? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या 4 प्रोसेस लर्न केल्या. तसं फंक्शन बाबतीत काय कंट्रोल, कोण कंट्रोल करतं किंवा काय टूल्स आहेत? लिमिट, कंटिन्युटी, डिफरन्सिएशन अँड इंटिग्रेशन, जे न्यूटनने तुम्हाला शिकवलं. इंटिग्रेशन कॅल्क्युलस सेक्शन म्हणतात त्याला. हा नवीन आहे तुमच्यासाठी, कम्प्लिटली डिफरंट आहे. हे यापूर्वी नव्हता. हे 1910 नंतरचं इन्व्हेन्शन आहे बऱ्यापैकी. म्हणजे याच्यामध्ये न्यूटनने जरी पहिले शोध लावला असेल पण त्याचा ऍक्च्युअली रूपांतर किंवा ऑन बुक्स मध्ये सोप्या लँग्वेज मध्ये कधी आलं तर 19th सेंचुरी ज्यावेळेस स्टार्ट झाली त्यावेळेस 20th सेंचुरीच्या तिथं स्टार्ट झालेलं ते. आणि त्याचा खूप मोठा यूज आज बऱ्याच ठिकाणी सॅटेलाइट्स कंट्रोलिंग म्हणा, तुमच्या अदर फॉर्म्स ऑफ टेलिकम्युनिकेशन्स म्हणा, कॉम्प्युटर सेक्शन्स म्हणा,
कॉम्प्युटर इंडस्ट्री म्हणा, पूर्ण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणा, किंवा यामध्ये बरेचसे हे ऍप्लिकेशन्स पार्ट्स बऱ्याच ठिकाणी आहेत. भरपूर ठिकाणीचे ऍप्लिकेशन आहेत. मेडिकल हिस्ट्री घ्या, मेडिकल फील्ड्स घ्या, ते सगळं फंक्शन्स वरती डिपेंडंट आहेत आणि काही प्रोसेस लागतात त्याच्यासाठी. समजा आत्ता जे मेडिसिन आपण डिझाईन करतात हे किंवा डिफाईन करतात हे, त्याचा बेस काय आहे? त्याचा बेस हा सगळा इथला कॅल्क्युलस पार्ट आहे. त्याच्या बिहाइंड एखादा शॉर्ट पेशंट असेल तर त्याच्याविषयी किती डोसेज त्याला दिला पाहिजे याचं विवरण कोण ठरवतं? सगळं मॅथमॅटिक्स ठरवतं. किती आणि किती प्रमाण असलं पाहिजे हे सगळं मॅथमॅटिकल फॉर्म आहे. मॅथ्स नुसतं घोकमपट्टी करून आन्सर लिहून काढायचं काम नाहीये. मॅथमॅटिक्स ही लर्निंग प्रोसेस आहे. ही लर्निंग प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला त्याचं इम्प्लिमेंटेशन आलं पाहिजे की कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं, याच्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करतात हे तुम्हाला कळालं पाहिजे. मॅथ्स नुसतं पाठांतर करून मार्क्स मिळवणं हे नाहीये, हे डोक्यातून काढून टाका. मॅथ्स ही प्रोसेस अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही अंडरस्टँड करा, समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः एक्सप्रेस करा त्याला. दॅट इज द थिंग. त्याच्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स लर्न करायचं. मॅथमॅटिक्स लर्न करताना आजपर्यंत ज्या ज्या मुलांनी, मी तुम्हाला सांगतो, वयाच्या 12व्या वर्षी, 14व्या वर्षी, 16th ऑफ एज मध्ये ग्रॅज्युएशन आणि पीएचडी मिळवलेली आहे त्यांनी. म्हणजे एखाद्याचं इतकं डेडिकेशन आहे त्या गोष्टींसाठी, कुठली गोष्ट विचारा असं पटपट पटपट आन्सर्स देतात त्या. सुपर 30 तुम्ही पाहिलं की नाही पाहिला? सुपर 30 नाही पाहिला? 3 इडियट्स पाहिलं की नाही पाहिलं? पाहिलं का नाही पाहिलं? अरे पाहून घ्या, नसेल पाहिलं तर पाहून घ्या. सुपर 30 पहा, 3 इडियट्स पहा. व्हॉट इट सेज, ज्ञान बाटो ज्ञान, ज्ञान है जो सज्ञान है. यामध्ये परत तुम्हाला सांगायचंय, कुठली गोष्ट मार्कांसाठी करू नका. मार्क तुमच्या मागे येतील जर तुम्ही त्याला फक्त प्रॉपर वेने केलं तर. त्याला जर प्रॉपर वेने केलं तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित आणि सक्सेसफुल राहाल या पार्ट ऑफ एज्युकेशनल सिस्टीम मध्ये. जर तुम्ही परत मार्क आणि मार्कांच्या मागे जर पळत असाल तर नाही होणार ते शक्य, नाही होणार शक्य. आणि याच पार्ट ऑफ काय आहे, थोडासा क्लेवरनेस येतो, आपला IQ वाढतो. सतत तुम्ही त्याच्यामध्ये ज्यावेळेस एनरोल होऊन राहता त्यावेळेस नक्कीच डेफिनेटली वेगळ्या पद्धतीने तुम्ही थिंक करायला लागता, वेगळ्या पद्धतीने तुम्ही थिंक करता. असंच काही मॅथमॅटिक्स आहे, डीपली कन्सर्न आहे त्याचा. असेच काही फॉर्म्स आहेत. मॅथमॅटिक्स का आणि कशासाठी याच्याबद्दल नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. राईट? त्याची सुरुवात कुठून झाली, ओरिजिन ऑफ मॅथमॅटिक्स, त्याचा फॉर्म्स कसा आला, कोणी शोधला, काय शोधला, प्युअर मॅथमॅटिक्स काय, अप्लाइड मॅथमॅटिक्स काय, राईट? प्युअर मॅथमॅटिक्स मध्ये काय बिलॉंग करतं, अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये काय बिलॉंग करतं, याच्याशी रिलेटेड असणारी नंबर सिस्टीम काय आहे, राईट? रिअल नंबर्स पर्यंत आपण पोहोचलो होतो. त्याच्यानंतर येणार कॉम्प्लेक्स नंबर, अल्जेब्रास, त्याचे स्ट्रक्चर्स, मॅट्रायसेस, लिनियर अल्जेब्रा, नंबर थेअरी. मी जे तुम्हाला पास्कल ट्रायंगल सांगितलं होतं, दॅट इज द नंबर थेअरी. अशा बऱ्याचशा क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला नेक्स्ट लेक्चर्स मध्ये मिळतील. मॅथमॅटिक्स का आणि कशासाठी शिकायचं, मॅथमॅटिक्स का आणि कशासाठी शिकायचं, या बऱ्याच क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला या लेक्चर्स मध्ये मिळतील. याचे ऍप्लिकेशन्स आहेत. मॅथमॅटिकल फिजिक्स चे ऍप्लिकेशन्स आहेत. मॅथमॅटिकल फिजिक्स, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन येतं थिओरॉटिकल फॉर्म्स, त्यानंतर मॅथमॅटिकल केमिस्ट्री, मॅथमॅटिकल बायो, राईट? हे सगळा जो पार्ट आहे तो लिंक आहे. मग तुमचं इंजिनिअरिंग आलं, मग तुमच्या सिस्टीम आला, एरोप्लेन सिस्टीम आली, राईट? रॉकेट सिस्टीम आली, ॲस्ट्रॉनॉट्स, ॲस्ट्रॉनॉमी, हे सगळ्या गोष्टी लिंक करतात. दॅट इज कॉल्ड ॲज अप्लाइड मॅथमॅटिक्स. न्यूमरिकल अनालिसिस गोष्टी आहेत, गेम थिअरी आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स, हे तर आपला ज्वलंत इश्यू आहे इकॉनॉमिक्स. प्रोबॅबिलिटी आहेच, हे तुम्हाला माहिती आहे, डाय सबसिडी खेळला असाल तुम्ही, राईट? त्यानंतर स्टॅटिस्टिक्स, जीव की प्राण, चेक करा व्हायरस कुठपर्यंत चढलाय, कुठपर्यंत उतरलाय, किती आज आहे, दॅट इज कॉल्ड स्टॅटिस्टिक्स. डाटा कसा हँडल केला जातो ऑल ओव्हर इंडियामध्ये, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आज किती पेशंट्स आहेत, आणि हे कसं मांडतात, स्टॅटिस्टिक्स थ्रू मांडतात. अँड दॅट इज हिअर स्टॅटिस्टिक्स ग्राफ. हा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. मॅथमॅटिकल फायनान्स असतो, यस, ऑप्टिमायझेशन टेक्निक म्हणून येतो.
ब्लॅक होलचा कन्सेप्ट तुम्ही म्हणू शकता. कॉम्प्युटर सायन्स हे तर दुसरंच विश्व तयार झालंय. कम्प्लिटली डिफरंट विश्व आहे, तुम्ही म्हणायला हरकत नाही. जेवढं मॅथमॅटिक्स आतापर्यंत झालं त्याच्यापेक्षा डबल मॅथमॅटिक्स कॉम्प्युटर सायन्सने इन्व्हेंट केलेलं आहे पुढं. मशीन लर्निंग हा एक वेगळा टूल आहे मॅथमॅटिक्सल फॉर्म्स मधला, आणि बरेचसे सोल्युशन्स आपण त्याच्यामध्ये फाइंड आउट करतो. क्रिप्टोग्राफी आहे, आपण साधं म्हणू, आपण डोअर की आहे, आपण ते इम्प्लिमेंट करतो. तसं कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर्स मध्ये असलेली लॉकिंग क्रिप्टोग्राफी म्हणून फेमस आहे. सगळ्याला काय पाहिजे तर फंडामेंटल पाहिजे. सगळ्याला काय लागतं तर फंडामेंटल लागतं. आणि त्याच्यातले काही सेट्स आणि ऑक्झियम्स थेअरी आहेत. लॉजिक आहे, सेट थेअरी थोडाफार तुम्हाला जर आठवत असेल तर. कॅटोग्राफी थेअरी आहे, आणि याचा होप्स आणि इम्प्लिमेंटेशन्स या पद्धतीनं मॅथमॅटिक्स येतं. दॅट इज द होल मॅथमॅटिक्स. स्टार्ट फ्रॉम ओरिजिन टू प्युअर टू अप्लाइड फॉर्म. प्युअर टू अप्लाइड फॉर्म. जेवढं लर्न कराल तेवढं कमी आहे, पण एखादा सेक्शन घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं क्रेडिट मिळू शकता. मॅथ्स मध्ये करा असं नाहीये, हे ऍप्लिकेशन्स आहेत. दीज आर ऍप्लिकेशन्स इन मॅथमॅटिक्स विच नीड टू बी अप्लाय. पण त्याआधी तुम्हाला प्युअर मॅथमॅटिक्स आलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर ते ऍप्लिकेशन्स म्हणून तुम्हाला आहे. आणि याचे वाईड ऍप्लिकेशन्स आहेत. वाईड ऍप्लिकेशन आहे. कॉम्प्युटरचा एक पार्ट मी तुम्हाला इथं सांगतोय, पण त्याचा खूप वास्टनेस क्रिएट होतं पुढे चलून. खूप वास्टनेस क्रिएट होतं. अशा पद्धतीनं एक ओल्ड मॅथमॅटिक्स आहे आणि न्यू जनरेशनचं एक मॅथमॅटिक्स आपण म्हणू. त्या फॉर्म मध्ये विचार करा. ओल्ड अँड द न्यू फॉर्म्स. ओल्ड अँड द न्यू फॉर्म्स. ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. प्युअर आल्याशिवाय अप्लाइड येणार नाही. प्युअर आल्याशिवाय अप्लाइड येणार नाही. दॅट इज द पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स. बी रेडी, बी शुअर. In the next coming lecture, you will get the brief history of the mathematics. कुठून सुरुवात झाली, कुठपर्यंत जायचं आहे. कुठून सुरुवात झाली, कुठपर्यंत जायचं आहे. आणि ते जाताना आपल्याला कुठंही मॅथ्स बद्दल भीती नाही राहिली पाहिजे. मॅथ्स बद्दल भीती नाही राहिली पाहिजे. एवढा इंटरेस्टिंग कंटेंट आहे. सगळंच मॅथ्स का आम्हाला येतं का? नाही. सगळं मॅथ्स एका दिवसात इन्व्हेंट झालंय का? ते सुद्धा नाही. काय झालेलं आहे, या पार्ट ऑफ जेवढं तुम्ही फास्ट लर्निंग करू शकता तेवढं काय वाढवता, तुमची लेवल वाढवता. तुमचं माइंड ज्यावेळेस मॅथमॅटिक्स खेळायला लागतं, तुम्ही कसा गेम खेळता, टुकडुक 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 चालू असतं त्याच्यावरती. तसं आहे मॅथमॅटिक्स. ज्याला खेळता आलं त्यांनी बरंच विश्व पुढे नेलेलं आहे. आणि हे काय होतं, सराउंडिंग मध्ये ह्याचं इम्प्लिमेंटेशन हळूहळू चालू होतात. त्याचे इम्प्लिमेंटेशन करतात म्हणून आपल्याला गोष्टी एवढ्या फास्ट ग्रो होताना दिसतात. सगळ्या गोष्टी फास्ट ग्रो होताना दिसतात त्यामुळं. आणि याचं एकमेव कारण फक्त मॅथ्स आहे असं नाही. बऱ्याचशा गोष्टी लिंक केल्या जातात आणि त्याच्यामधून ते इन्व्हेन्शन्स घडतात. पण बऱ्याच गोष्टींचा बेस हा मॅथमॅटिक्स आहे, हे विसरू नका. बऱ्याचशा पुढच्या येणाऱ्या गोष्टींमध्ये मॅथमॅटिक्स तुम्हाला लागणार आहे. ओके, थँक्यू. सेशन आवडला असेल तर नक्कीच चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करा. येणाऱ्या पुढच्या गोष्टी नक्कीच शुअर राहाल. मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट कंटाळवाना, बोरिंग असं काही नाही. इट हॅज द, तुमच्या मनामध्ये फक्त पाहिजे, तुमच्या मनामध्ये पाहिजे एवढा सब्जेक्ट तुम्हाला डायव्हर्ट करू शकतो तुमच्या लाईफमध्ये. कुठल्याही डायव्हर्टिंग फील्ड्स मध्ये नक्कीच मॅथमॅटिक्स तुम्हाला कामाला येईल. सगळे बेसिक पार्ट्स कुठं आलेले आहेत? सगळे बेसिक पार्ट्स 11th मध्ये आलेले आहेत. प्युअरचे सुद्धा, अप्लाइडचे सुद्धा. ह्या दोन्ही गोष्टी तिथं आलेल्या आहेत. ओके, थँक्यू फॉर युअर सपोर्टिंग आणि पेशन्सली ऐकल्याबद्दल. नक्कीच याच झेसने आपल्याला मॅथमॅटिक्स शिकायचं, काही शंका नाही त्याच्याविषयी. ट्रू मॅथमॅटिक्स आपल्याला लर्न करायचं. काही शंका असतील, कुशंका असतील तर नक्कीच पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कव्हर केलं जाईल. अजूनही बेस्ट वेनी तुम्हाला समजून सांगितलं जाईल. बोर्डवर लेक्चर होतील. आज जस्ट जनरल इंट्रोडक्टरी सेशन्स होता, त्यामुळे त्या पद्धतीने घेतलेलं आहे. नक्कीच याच्याविषयी अजून डेप्थ अँड डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. ओके, देन यू विल बी लाईक टू द मॅथमॅटिक्स. नॉट इन द फॉर्म ऑफ मार्क्स. मार्क्स तर येणार आहेत, काही काळजी नका करू. मार्क्स येणार आहेत, काही काळजी नका करू. द पार्ट ऑफ प्रॅक्टिस असतो तो फक्त. ओके, थँक्यू. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. Okay, thank you. Bye-bye.